जिरानेम म्हणजे काय आणि त्यापासून काय तयार होतं ते पाहूया. नमस्कार मंडळी, मी प्रिया. चला तर मग नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज खूप दिवसांनी मी आणि बबड्या असं शेतात गेलेलो होतो. तर म्हटलं चला तर मग बबड्याला नवीन असं काहीतरी दाखवूया. नवीन म्हणजे खूप दिवसांनी मी तर पाहिलं होतं. मला तर पाहताना ना पहिल्यांदा आपण पुढारी किंवा काँग्रेस बघितला ना, असंच हे जिरानेम होतं. मी तर पाहिलंच होतं आणि बबड्या सुद्धा पहा किती निरीक्षण करत होता की हे नेमकं काय आहे तरी. तर हे आहे जिरानेम. हे जिरानेम आहे यापासून ना सेंट तयार होतो. आपण जे अत्तर वापरतो यापासून सुगंधी असं वासाचे रसायन तयार होतं. हे की नाही आपल्याला कुठेच पाहायला भेटत नाही. हे पहिल्यांदाच मी पाहते जिरानेम. हे पहा आमची सासूबाई कट करायला खूप महिला होत्या, कट केलं आणि यापासून आता रोप तयार करायचं आहे. ते पण दुसऱ्याला देण्यासाठी. पहिल्यांदा लागण खरंच याच गावात पाचेगावमध्ये पहिल्यांदाच झालेले आहे. तो पण एक मुलगा बाहेरच्या देशात जाऊन येऊन शिकून त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय तयार केलेला आहे. तुम्हालाही याची रोपं पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? तर जिरानेम थोडं पाहता पाहता आता हे पहा, हरभरं तर खूप आलेलं होते. ह्या मकानं पूर्ण हरभरच केलेलं होतं पहा. मका पाहूनच हरभरा काही खाण्यासारखा झालाच नव्हता तयार. पुढे पहा केळीची बाग होती थोडीशी. तर आता ना आम्ही रोपं तयार करण्यासाठी पुढे चाललो होतो. आता जिरानेम कट केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते. हे पहा कट करून आणलेलं आहे आणि रोपं कशी तयार करायची ते पण तुम्हाला दाखवते. हे पहा, इथंच ना महादेवाचं मंदिर होतं, तर समोरच खूप सावली होती, त्यामुळे तिथेच आम्ही रोपं तयार करत होतो. तर तुम्हाला सांगा, हे महादेवाचं मंदिर कुठं आहे ते तुम्ही पाहिलंय का? आणि पाहिलं असेल तर कमेंट करा. हे पहा, बबड्या सुद्धा आजीला दाखवत होता की तू कसं तयार केलं ते पाहतच होता. मला पण बनवायचं आहे रोप. समोर असा एवढा सुंदर आणि खूप सुंदर फोटो होता बरं का. हे पहा, महिला सुद्धा रोपं तयार करायला आलेल्या आहेत. आजीबाई सुद्धा होत्या. खूप जणांनी रोपं तयार केली आणि हीच रोपं आता कुठेतरी लागण होणार होती. आयुष्यात माणसाने खरंच रोज काहीतरी नवीन शिकावं आणि नवीन करता यावंच बरं का. माझं तर का नाही, रोज नवीन काहीतरी शिकायचं, रोज नवीन काहीतरी विचार आपल्या डोक्यात यावेत, यासाठी नवीन नवीन आपण काहीतरी बोला. तर मग तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.